इब्रिकरास पत्र 9 अध्याय आणि 6व्या वचनापासून रीड करू आपण. 6 वचन. आता या वस्तूंची अशी व्यवस्था केलेली असता याजक उपासना करायला पहिल्या मंडपात तर नित्य जात असतात. पुढं 7 वचन. परंतु दुसऱ्यात प्रमुख याजक एकटाच दरवर्षी एकदा मात्र जात असतो. पुढं व जे रक्त त्याने स्वतःबद्दल आणि लोकांच्या चुकांबद्दल अर्पायचे त्या वाचून तो आज जात नाही. 8 वचन. तेने करून पवित्र आत्मा दृष्टांत रूपाने हे दाखवतो की पहिला मंडप उभा आहे तोपर्यंत परमपवित्र स्थानाची वाट प्रगट केलेली आहे. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आता पहा हिने काय वाचलं. जुन्या करारामध्ये मंदिर होतं. काय होतं? मंदिर होतं. आणि मंदिरात असं होतं की 3 स्थान. किती स्थान होते? 3 स्थान. अंगण होतं, पवित्र आणि अतिपवित्र किंवा परमपवित्र स्थान. तर पवित्र स्थानामध्ये याजक जायचा, परंतु परमपवित्र स्थानामध्ये याजक जात नव्हता. वर्षातून एकदा. किती? वर्षातून एकदाच महायाजक त्या ठिकाणी जायचा आणि मंडळीसाठी रक्त अर्पण करायचा, जेणेकरून त्यांची प्रार्थना काय व्हावी? मान्य व्हावी, त्यांचे पाप काय व्हावेत? क्षमा व्हावे. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. परत सांगतो, जुन्या करारामध्ये जे मंदिर होतं काय होतं? बाहेर अर्पणाची वेदी होती, तिथे ते अर्पण द्यायचे, परंतु ते रक्त कुठं जाऊन शिंपडायचं? परमपवित्र स्थानात. कुठे शिंपडायचं? मग त्यांनी केलेल्या पापाबद्दल त्यांना काय होईल? क्षमा होईल आणि त्याद्वारे याजक मध्यस्थी करेल आणि मग परमेश्वर त्यांच्या फळाला आशीर्वादित करणार. प्रेज द लॉर्ड. वर्षातून किती वेळेस? एकदा. सगळे बोला किती वेळेस? एकदाच जायचा. त्याच्या पलीकडे त्याला जायची परवानगी नव्हती. परंतु येशू जो नवीन कराराचा याजक आहे आमच्यासाठी. प्रेज द लॉर्ड. बायबल सांगतं की तो नेहमीसाठी पित्याच्या कुठं बसलाय? उजवीकडं. म्हणजे जुन्या करारामध्ये एकदाच मध्यस्थी. किती वेळेस? एकदाच मध्यस्थी. पण नवीन करारामध्ये 24 तास तुमच्या आणि माझ्यासाठी येशू त्या पित्याकडे मध्यस्थी करतो. प्रेज द लॉर्ड. म्हणून आज देवाची इच्छा आहे की आम्हाला कळावं का जर आम्ही देवाकडे येतो तर खात्रीने या का परमेश्वर तुमची प्रार्थना ऐकणार. प्रेज द लॉर्ड. जसं इथं प्रार्थना होईल, तुम्ही जे काही हाक देवाकडे मागाल, पिताच्या उजवीकडे येशू तुमच्यासाठी मध्यस्थी करणार. प्रेज द लॉर्ड. का हा जे मागतोय याला दे, कारण याच्यासाठी मी किंमत दिलेली. प्रेज द लॉर्ड. आम्हासाठी कोण मध्यस्थी करतं? येशू. जुन्या करारात किती वेळेस? एकदाच. वर्षातून एकदाच. ते वर्षातून आतुरतेने त्या दिवसाची वाट बघायची. पण आज 24 तास पित्याच्या उजवीकडे येशू बसला. कोणासाठी? आपल्यासाठी. सगळे बोला कोणासाठी? आपल्यासाठी. ओके, वचन वाचू या ठिकाणी आपण. त्याचं 12 वचन वाच. 12 वचन. बकरी व वासरे यांच्या रक्ताने नव्हे व स्वतःच्याच रक्ताने आम्हासाठी सार्वकालिक खंडळी मिळून एकदाच परम पवित्र स्थानात गेला आहे. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. तो म्हणतो स्वतःच्या रक्ताने. स्वतःच्या रक्ताने. जुन्या करारामध्ये कोकरू कापून ते रक्त कुठं द्यायचे? परम पवित्र स्थानामध्ये. परंतु या ठिकाणी असं लिहिलंय, बकरी व वासरे यांच्या रक्ताने नव्हे तर स्वतःच्या रक्ताने आम्हासाठी सर्वकालिक. काय लिहिलंय? सर्वकालिक खंडणी मिळून एकदाच परम पवित्र स्थानात गेला. प्रेज द लॉर्ड. कम ऑन. आता ज्याही वेळेस आपण देवाकडे प्रार्थना करतो, काय करतो? प्रार्थना करतो. मग कोणत्या आधारावर केली प्रार्थनेचं उत्तर आपण होय आमेन मध्ये स्वीकारायचं? कारण येशू त्याचं रक्त जे त्यांनी आम्हासाठी सांडलंय, त्या रक्ताद्वारे तो आम्हासाठी काय करतो? मध्यस्थी करतो. का बाबा याच्याकडे बघून नाही, कोणाकडे बघून? येशूकडे पाहून. सगळे बोला कोणाकडे बघून? येशूकडे पाहून. बायबल सांगतं याकोबाला ज्यास आपल्या मुलांना इसाकाला आपल्या मुलांना काय द्यायचे होते? आशीर्वाद द्यायचे होते. काय द्यायचे होते? आशीर्वाद द्यायचे होते. त्याला आशीर्वाद एसावाला द्यायचे होते. कोणाला? एसावाला. पण ते याकोबाने घेतले. कुणी घेतले? याकोबाने घेतले. कसे घेतले? चोरून घेतले. पण कसे घेतले? तो केसाळू होता. एसाव कसा होता? सगळे बोला कसा होता? आणि म्हणून एक प्राणी कापून त्याचे केस लावून त्याच्याकडे गेला आणि त्यांनी चाच पडलं त्याला. कारण इसाक जो होता काय झाला होता? दृष्टी त्याची मंदावली होती, म्हणून त्यांनी त्याला चाच पडलं आणि त्याला वाटलं का हा कोण आहे? एसाव आहे. कोण आहे? म्हणजे त्याला चाच पडल्यानंतर त्याला कळलं की याचे केस कोणासारखे वाटतात? म्हणजे हा नक्कीच याकोब नाही. कोण आहे? एसाव आहे. त्यामुळं जे याकोबाला भेटायचं होतं, जे एसावाला भेटायचं होतं, कोणाला भेटलं? कमान. कळतंय? तसंच परमेश्वर या ठिकाणी ब्लेस करताना आम्हाला बघत नाही, कोणाला बघतो? येशूला पाहतो. त्याचं रक्त. येस. हालेलुया. प्रेज द लॉर्ड.
जे आम्हासाठी, परत वाच, खूप सुंदर आहे त्या ठिकाणी, लक्ष द्या. 12 वचन. 12 वचन. बकरी व वासरे यांच्या रक्ताने नव्हे, हा, तर स्वतःच्याच रक्ताने. सगळे बोला, कोणाच्या रक्ताने? स्वतःच्याच रक्ताने. कारण असा नियम होता जुन्या करारामध्ये, जास्त लोक त्या परमपवित्र स्थानात जायचे 7 वेळेस. किती वेळेस? 7 वेळेस काय शिंपडायचे? रक्त. आणि म्हणून येशूनी पण वधस्तंभावर किती शब्द बोलला? 7 शब्द. 7 शब्द बोलला. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आणि म्हणून हे रक्त एक प्रकारचं आम्हासाठी ख्रिस्ताद्वारे मध्यस्थी करतं. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. रक्तामध्ये जीवन आहे. येस. बायबलमध्ये काय सांगितलंय? रक्तामध्ये जीवन आहे. रक्तामध्ये जीवन आहे. जीवन आहे. परमेश्वर त्याद्वारे तुमच्या माझ्यासाठी 24 तास काय करतो? मध्यस्थी मध्यस्थी करतो. म्हणजे जुन्या करारात एकदा संधी होती वर्षातून, एक. पण या समयी नेहमीसाठी आम्हासाठी येशू मध्यस्थी येस. करतो. आमेन. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. म्हणून प्रार्थना करताना संकोच करू नका का देव माझी प्रार्थना ऐकल का, कारण आमच्याकडे बघून प्रभू ऐकतच नाही. येशूच्या मध्यस्थीद्वारे आमची प्रार्थना ऐकली जाते. येस. आमेन. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. म्हणून जर एखाद्याला वाटतं का मी त्या दर्जेचा नाही, मी त्या पात्रतेचा नाहीये, तर तू लक्षात घे का तुझ्याकडे बघून देव प्रार्थना ऐकतो किंवा ऐकत नाही, येशूच्या नावाने, येस. येशूच्या मध्यस्थीमध्ये आमची प्रार्थना ऐकली जाते. येस. आमेन. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. येशू दाखव त्याचं बिल भरलाय. येस. काय भरलाय? बिल भरलाय. वधस्तंभावर 6वा शब्द काय होता? पूर्ण झालं. सगळे बोला, काय होता? पूर्ण झाले. पूर्ण झालंय. झालं का नाही झालं? हे झालं. मग ज्याही वेळेस आम्ही मागतो, येशू दाखवतो का रे बाबा याच्यावर आता शाप नाहीयेत, आता याच्यावर पाप नाही. नाहीये, याच्यावर जे काही ओझं होतं ते ओझं मी काय केलं? काढून टाकलंय. आणि आता हा पात्र आहे आशीर्वादासाठी. येस. आमेन. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. म्हणून देवाची इच्छा की तुम्ही प्रार्थना करताना संकोच धरू नका, येस. आशा ठेवा, कारण माझा गौरवी मध्यस्थ प्रभू येशू आहे आणि 100% माझ्या प्रार्थनेला फळ येणार. येस. आमेन. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. वाचू अजून एक वचन, 7वा अध्याय काढा, त्याच्या बॅक साईडला 22व्या वचनापासून. त्या अर्थी येशू अधिक चांगल्या कराराचा जामीन झाला आहे. हा, काय झालाय? जामीन. कोण आम्हासाठी जामीन? येशू. तो बसला त्या ठिकाणी. येस. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. का माझ्यामुळे यांना ब्लेस करतो. येस. आमेन. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. कोणामुळं? येशूमुळं. येशूमुळं. जर आपण एक मोठं काम असेल तर आपण असा व्यक्ती शोधतो ज्याची ओळख असेल. येस. काय असेल? चांगली ओळख असेल. आणि त्याच्या ओळखीद्वारे आमचं काम होतं. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आता आमची सर्वातून उत्तम ओळख कोण आहे? येशू आहे. आणि त्याच्याद्वारे आमचे काम होणार. येस. आमेन. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. म्हणून कधी कधी सैतान असं भेडवतो की तू पात्रचा नाहीये, येस. तुझी प्रार्थना काय व्हावी देवानी? ऐकावी. ऐकावी. पण माझा गौरवी मध्यस्थ कोण आहे? येशू आहे. येशू आहे. आणि 100% जर तो मध्यस्थ आहे तर माझ्या प्रार्थनेला फळ येणार. येस. आमेन. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. वाचूया पुढं 23 वचन. 23 वचन. आणि जे याजक तर पुष्कळसे होऊन गेले, हा, कारण मरणामुळे त्यांना टिकून राहण्यास अडथळा झाला. जुन्या करारामध्ये जो मनुष्य याजक असायचा, महायाजक, येस. त्याला मृत्यू यायचा. येस. काय यायचा? मृत्यू यायचा. म्हणून तो नेहमी मध्यस्थी करण्यास समर्थ नव्हता. नव्हता. आणि केली बी तर वर्षातून किती वेळेस? एकदा. एक वेळेस. पण येशू असा याजक आहे की त्यांनी मरणावर मात देऊन आता त्याला आढळपणाचं जीवन आहे. येस. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. पुढे कंटिन्यू कर. 24 वचन. हा तर सर्व काळ राहतो. हा कसा राहतो? सर्व काळ राहतो. सगळे बोला, कसा राहतो? सर्व काळ राहतो. तो टिकत नव्हता जुन्या करारात, पण हा सर्व काळ आहे. येस. आमेन. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. म्हणून रात्री 12 जरी प्रार्थना केली तर कोण ऐकल? येशू ऐकतो. रात्री 4 जरी केली कोण ऐकल? परमेश्वर ऐकतो. कारण तो नेहमी तुमच्या माझ्यासाठी मध्यस्थी येस. करतो. आमेन. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. तो डुलकी घेणार नाही, तो झोपणार नाही, तो नेहमी तयार आहे. चर्च. येस. आमेन. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. म्हणून चर्च आनंदाने प्रार्थना करा, आशेने मागा, उत्साहाने मागा. लक्षात घ्या का गौरवी मध्यस्थ प्रभू येशू. येस. आमेन. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. कारण त्याला याजक पण आहे आणि तो जुन्या याजकासारखा नाहीये, तो नेहमी टिकून राहत. येस. आमेन. पुढे कंटिन्यू कर. तो पूर्णपणे तारायला समर्थ आहे. हा, पूर्णपणे. तारायला समर्थ हा, आहे. असं समजू नका चर्च का आम्ही जे मागतोय त्याची मध्यस्थी आम्हाला ते मिळू देणार नाही. का म्हणून तो पूर्णपणे तारायला कसा आहे? समर्थ आहे. म्हणजे आम्ही जे मागतोय ना त्याच्या आटोक्यात आहे. येस. कसं आहे? आटोक्यात आहे. का म्हणून किती लोकांना कळतंय? तो पूर्णपणे ताराव्यास का आहे? समर्थ आहे. तुझं मागणं एवढं मोठंच नाहीच का तो मध्यस्थी करू शकणार Yes. नाही. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. म्हणून तुमची जे काही प्रार्थना असेल ती प्रार्थना किचकट असेल, अवघड असेल, अशक्य असेल, पण एक लक्षात घ्या, तो पूर्णपणे ताराव्यास आणि मध्यस्थी करण्यास समर्थ आहे. येस. आमेन. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. जर तुम्ही बिलीव्ह कराल तर तो प्रभू जो आमचा मध्यस्थ नवीन याजक आहे तो आम्हासाठी मध्यस्थी करतो. येस. आमेन. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. का म्हण किती लोकांना कळतंय? आम्हाला प्रभू याजक मानलाय, पण येस. प्रभू येशू कोण आहे? याजक. महायाजक. येस. कोण आहे? महायाजक. आपण सर्व कोण आहेत? याजक आहोत. आणि येशू कोण आहे? महायाजक. महायाजक. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. पहा, तसंच असेल जुन्या करारामध्ये. साधारण याजक फक्त पवित्र स्थानात जायचं,
आणि परमपवित्र स्थानात कोण जायचा? महायाजक. सगळे बोला कोण जायचा? महायाजक. म्हणून आजही परमपवित्र स्थानात कोण गेलाय? येशू गेलाय. येशू गेलाय. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. जेणेकरून त्यांनी मध्यस्थी करा. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. म्हणून प्रार्थना करताना हा खूप मोठा भरोसा आहे, खात्री आहे का त्याची मध्यस्थी आम्हाला ब्लेस करणार. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. का म्हणून किती लोकांना कळतंय चर्च. म्हणून जे तुम्ही प्रार्थना करताल तर तुम्ही आशेने करा. कशी करा? आशेने. असं समजू नका की यार पास्टर्स पाहिजे. कोण पाहिजे? पास्टर पाहिजे. आपण पास्टरवर नाही, आपण वचनावर निर्भर पाहिजे. येस. आणि जर वचन कळलं, तुम्हाला कळलं का डायरेक्ट प्रभू माझं ऐकतो. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. यस, तुम्हाला परमेश्वराने डायरेक्ट जोडलंय. काय केलंय? डायरेक्ट जोडलंय. डायरेक्ट जोडलंय. त्याची इच्छा की तुम्ही डायरेक्ट कनेक्ट व्हावं. कोणाबरोबर? येशू परंतु सोबत. तुम्हाला वधस्तंभाचं आणि पुनरुत्थानाचं सामर्थ्य कळावं का नेमकं याद्वारे काय झालं. पडदा फाटला. येस. पडदा फाटला. असं अभ्यासक म्हणतात की 12 बैल जरी लावले ना ते पडदा फाडायला तर ते फाटत नाही. इतका मजबूत तो पडदा यांनी बनवला होता. इतका मजबूत तो काय होता? पडदा. परमपवित्र स्थानातला. पण प्रभूच्या बलिदानाद्वारे एका झटक्यात पडदा काय झाला? फाटला. फाटला. आणि प्रभूने काय केलं, जो आड पडदा होता तो काढून टाकला. आमचा संपर्क डायरेक्ट व्हावा. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. म्हणून चर्च तुमची पण प्रार्थना परमेश्वर काय करणार? ऐकणार. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. म्हणून प्रत्येकाने विश्वासाने, आवेशाने, हक्काने हाक मारायची आणि ते त्याला ब्लेस करणार. येस. आमेन. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. पुढे काय लिहिलंय? कारण तो त्यांच्यासाठी मध्यस्थी करायला सर्वदा जिवंत राहतो. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. काय शब्द वापरला? सर्वदा जिवंत राहतो. नाही, नाही. मध्यस्थी करायला. काय करायला? मध्यस्थी करायला. कोण आहे आपला मध्यस्थ? येशू आहे. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. येशू आमचा मध्यस्थ आहे चर्च. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. अजून कोण पाहिजे? येस. जो समर्थ आहे, ज्याला आढळपण आहे, जो नेहमी आम्हासाठी याजक आहे, तो आम्हासाठी काय करतो? मध्यस्थी करतो. म्हणजे त्याची इच्छा आहे का मी ब्लेस व्हावं. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. त्याची इच्छा आहे का मी सफळ व्हावं. त्याची इच्छा आहे का माझे मार्ग मोकळे व्हावे. त्याची इच्छा आहे का माझा आनंद पूर्ण व्हावा. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. जो कोणी विश्वास ठेवतो त्याला जीवन मिळणार चर्च. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. म्हणून तो मध्यस्थ करतोय आमच्यासाठी. आम्ही विश्वासाने हाक मारली, उत्तर येणार चर्च. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. सुट्टीवर जाणार नाही. येस. कशावर? सुट्टीवर. आढळपणाचं आहे, स्थिर आहे. कसं आहे? स्थिर आहे. हलणार नाही, नेहमी पित्याच्या उजवीकडे. उजवीकडे. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आपली प्रार्थना कदाचित आठवड्यात किती वेळेस, एकदा. पण येशू कसा बसला आमच्यासाठी? सदा सर्व काळ. कमॉन, कळतंय चर्च. आमची प्रार्थना वीक मध्ये एक टाइम होतीये, पण येशू तुमच्या माझ्यासाठी नेहमी त्या पित्याच्या उजवीकडे आहे. का तू कधीही हाक मार, तुझ्या प्रार्थनेला परमेश्वर उत्तर देणार. येस. आमेन. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. पुढे वाच. 26 वचन. तर असाच प्रमुख याजक आपल्याला असणे योग्य होते. तो पवित्र, निष्कपट, निष्कलंक, पाप्यांपासून वेगळा व आकाशांपेक्षा अधिक उंच केलेला आहे. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. त्याची गुणवत्ता पण सांगितली का त्याच्यामुळे आमची काय ऐकणार? प्रार्थना ऐकणार. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. कारण असं लिहिलंय, तो पवित्र आहे, तो निष्कपट आहे, तो निष्कलंक आहे, तो पापापासून वेगळा आहे आणि आकाशापेक्षा अधिक उंच केलेला आहे. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. म्हणून चर्च आम्हाला भरोसा पाहिजे का जी मी प्रार्थना करल माझी प्रार्थना प्रभू ऐकणार. येस. आमेन. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. किती लोक प्रार्थना करतायत? येस. कमॉन करतायत. किती लोकांचा भरोसा आहे का आता माझी प्रार्थना ऐकली जाईल? येस. भरोसा करा. येस. काय करा? भरोसा. मध्यस्थीवर. कोणावर? मध्यस्थीवर. शब्द मांडणं आपलं काम आहे, व्यथा सांगणं, आपले प्रॉब्लेम्स मांडणं आपलं काम आहे, पण विश्वासाने ते स्वीकारणं का? कारण मध्यस्थी कोण करतोय? येशू करतोय. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आपला एखादा ओळखीचा असेल आणि एखाद्याचं काम आपल्याकडे आलं तर आपण म्हणतो जा विश्वासानं, तू बिंदास जा, माझं काय कर तिथं नाव सांग. कारण तिथले व्यक्ती तुमचा भरोसा आहे का तो माझ्यासाठी काम करणार. येस. का म्हणून कळतंय. तसाच खात्रीशीर भरोसा कोणावर ठेवायचा? येशूवर ठेवायचा. का तो आमच्यासाठी काय करतोय? मध्यस्थी मध्यस्थी करतोय. करतो. जर प्रभू मध्यस्थी आहे तर परमेश्वर आमच्या प्रार्थनेला विलंब लावणार नाही. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. एकदा मनुष्य पळ काढल. काय काढल? पळ काढल. कारण तुम्ही नेहमीच काम घेऊन जाऊ लागले तर जगातला माणूस काय करतो? कंटाळतो. तो म्हणतो अरे बा एकदा काम केलं आदरच वेळेस काम घेऊन यायला लागला. पण येशू तसा नाही. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. तो पळ काढणार नाही, तो नेहमी आपल्यासाठी इथं बसलाय. येस. आमेन. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. लोकांकडे आपला प्रश्न पडतो कधी कधी आपल्याच मनात आपल्याला वाटतं काय याच्याकडे नेहमी काम घेऊन जायचं. आपल्याच काय वाटते? आपली लाज वाटते. लाज वाटते का कसं दहावेच म्हणायचं याला. पण चर्च येशू बद्दल तसं नाही. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. तो नेहमी आम्हासाठी बसला त्या येस. ठिकाणी. आमेन. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. म्हणून प्रभूचं उठणं आणि पित्याच्या उजवीकडे बसणं हे खूप गरजेचं होतं चर्च. येस.
प्रेज द लॉर्ड. Hallelujah. म्हणून जेवढं महत्वाचं त्याचा क्रूस होता त्याच्याहून महत्वाचं त्याचं पुनरुत्थान होतं. Yes, amen. प्रेज द लॉर्ड. Hallelujah. आणि आता सर्व काही प्रभूच्या पायापाशी यायचं. Yes, amen. प्रेज द लॉर्ड. Hallelujah. म्हणून आम्हासाठी खूप मोठी गोष्ट आहे का परमेश्वराने आम्हाला विजय दिला. Yes, amen. प्रेज द लॉर्ड. Hallelujah. पण जगामध्ये असं आहे की गुड फ्रायडे आणि त्यानंतर पुनरुत्थान दिवस नंतर लोक लगेच घाळ होतात. ते श्वास घ्या बाबा झाले हो उपास. अरे आता आनंद सुरू झाला. Yes, hallelujah. आता आनंद सुरू झाला. पण आनंद घ्यायच्या वेळेस निश्वास सोडून टाक. Yes, प्रेज द लॉर्ड. hallelujah. मग असं वाटतं लय मोठं बर्डन गेलं बाबा. गुड फ्रायडे गेला ना लय मोठं बर्डन गेलं डोक्यांचं. गेले हो एकदाचे उपास. कमन किती लोकांना कळत अरे बर्डन नाहीये आता तर आशीर्वाद सुरू झाले. Yes, hallelujah. प्रेज द लॉर्ड. Hallelujah. कमन जी इतके दिवस केलं ना 40 दिवस उपास प्रार्थना आता ते उगणार. Yes, amen. प्रेज द लॉर्ड. Hallelujah. पीक उगलायचेच कापणीच्या वेळेसच आपण आता मोकळा श्वास घेतला. झालं बाबा झालं नाही आता कापणीची वेळ आली. Yes, hallelujah. प्रेज द लॉर्ड. Hallelujah. आता विश्वासाने कापणी कर आनंदाने कापणी कर कंटाळ करू नको. जे रवलंय ना ते उगवणार आहे. Yes, hallelujah. प्रेज द लॉर्ड. Hallelujah. का तुम्ही जे फास्टिंग केले कुणी पाहिलं प्रभूने पाहिले. तुम्हाला प्रेरणा कुणी दिली प्रभूने दिली. तुम्हाला बळ कुणी दिलं प्रभूने दिलं. मग त्याचं पारितोषिक कोण देणार. परमेश्वर देईल. ते विसरत नाहीच. Yes. प्रेज द लॉर्ड. Hallelujah. 100% ज्या काही उपास झाल्या परमेश्वराने पाहिलं का जग आनंद करतंय जगजगी गोष्टीमध्ये पण माझी लेकरं आपल्या जीवाला मारून उपास करत होते. Yes. प्रार्थना करत होते चर्चला येत होते देवाचा सहवास धरत होते पश्चाताप करत होते आपला मार्ग बदलत होते. प्रभूला आवडणाऱ्या गोष्टी याच्यात. Yes. प्रेज द लॉर्ड. Hallelujah. कमॉन किती लोकांना कळतंय. जर तुमच्या लेकरांनी उपास केले तुमचा जीव कासावीस होतो. अरे बाबा माझं लेकरू काय करतंय उपास करताय. काय बनू जेवायला काय बनू आज जेवायला काय बनू आज जेवायला काय त्यांनी काय केलंय. उपास केलाय. मग त्या बापाला नाही वाटत का माझ्या लेकरांनी उपास केला काय करू तुझ्यासाठी काय करू सांग आता काय करू. प्रेज द लॉर्ड. Hallelujah. कमॉन किती लोकांना कळतंय. आपलं वाटतं लेकर लहान आहे, बरं सोड उपास 5 वाजले नाही ते म्हणतं 7ला सोडतो. अरे सोड 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 काय कर तुमचा जीव तुटतो. माझ्या लेकरांनी काय केले उपास केले. मग त्या बापाचं मन किती तुटत असतं. Yes. प्रेज द लॉर्ड. म्हणजे फास्टिंग तुम्ही केले ना उगवणार चर्च. Yes, amen. ज्या प्रार्थना तुम्ही केल्या तर ब्लेस होणार चर्च. Yes, hallelujah. प्रेज द लॉर्ड. Hallelujah. भरोसा करा कोणावर प्रभूवर. परमेश्वर. जे तुम्ही आज स्वप्न बघताय ना ते प्रत्यक्षात तुम्ही पाहणार Yes, amen. आणि तुम्ही देवाची महिमा करणार आणि म्हणणार की खरोखर परमेश्वर कसा आहे चांगला आहे. प्रेज द लॉर्ड. Hallelujah. म्हणून प्रार्थना करताना निराश होऊन नाही कसं आनंदाने उत्साहाने आवेशाने माझा मध्यस्थ प्रभू येशू आहे. Yes, amen. प्रेज द लॉर्ड. Hallelujah. आणि जे मी मागल त्याच्या कल्पने पलीकडे परमेश्वर मला Yes, देईल. amen. प्रेज द लॉर्ड. Hallelujah. कोणाला धन्यवाद द्या. प्रभूला. प्रभू पाहतोच. Yes. प्रेज द लॉर्ड. Hallelujah. मी साक्षी देतो आज मला एक एसी भेटला एसी दिला. एसी काय झाला दिला. मी साक्षी यासाठी सांगतो का देव पाहतो तुमच्या प्रार्थना. Yes. आमचं वरचं रूम पत्र्याचं आहे आम्ही वरती राहतो तर दिवसभर इतकं ऊन असतं पण खाली तेवढं माझं हे होत नाही. लेकरं आहेत येणं जाणं आहेत मग डिस्टर्ब होऊन जातो म्हणून तो टाईम तिथंच घालवतो दुपारी 2-3 वाजेपर्यंत. काही वर्षे मी केलं पण प्रभूच्या कृपेने कधी विलाप केला नाही का प्रभू असंच का तसंच का कधी वाटलंच नाही आपल्यासाठी काही घ्यावं. पण परमेश्वर तुमचं जो प्रामाणिकपणा आहे तुमचं देवासाठी समर्पण आहे परमेश्वर पाहत. Yes, hallelujah. प्रेज द लॉर्ड. Hallelujah. आम्ही कधी म्हणलो नाही प्रभू हे काय उलटा आनंद वाटायचा. काय वाटायचा आनंद. देवाचा सहवास तुम्हाला तो जाणीव होऊ देत नाही. तो आनंद तुम्हाला असतो का नाही. मी देवाच्या पायापाशी बसतो आणि परमेश्वर गुपित गोष्टी काय करत राहतो प्रगट. प्रगट करत राहतो. म्हणून असं वाटतं की डिस्टर्बन्स नको एकटांत बसत राहावं देवाकडून काय करत राहावं ऐकत राहा. ऐकत राहावं. हा संघर्ष अनेक वर्ष केला पण आज प्रभूने मला काय दिला AC. एसी दिला. प्रेज द लॉर्ड. Hallelujah. आणि ते जरा म्हणला का आता तू अजून बस आनंदाने आणि अजून रहस्य शोध. Yes, amen. प्रेज द लॉर्ड. Hallelujah. तर मी एक पाहिलं का आमच्या गरजा आम्ही कधी प्रगट केल्या नाही देवाला कधी हट्ट केला नाही कधी म्हणलो नाही पण देव पाहतोच. Yes, amen. प्रेज द लॉर्ड. Hallelujah. देव काय करतो पाहतो. परमेश्वर पाहतो आणि परमेश्वर तुमचं पारितोषिक तुम्हाला देतो. Yes, hallelujah. प्रेज द लॉर्ड. Hallelujah. मिस्टर तेच म्हणलो का रे बघ परमेश्वर पाहतो आपल्याला. प्रेज द लॉर्ड. Hallelujah. आम्ही खूप काही करायचो की ते हीट येऊ नये लक्ष लागे वचनामध्ये गरम जास्त व्हायचं पण लॉर्ड फेथफुलनेस बघतो तुमचं. Yes. प्रेज द लॉर्ड. Hallelujah. देवाला धन्यवाद यंदा तरी गुड फ्रायडे लवकर झाला नाही तर आपण 14-15च्या पुढे जायचं. हीट अजून काय व्हायची वाढायची. वाढायची. पण देव विश्वासू आहे. देव तुमचा फेथफुलनेस बघतो. प्रभू जास्त वेळ स्वतःला आवरून धरत नाही 100% प्रेम तो प्रगट करतो. Yes. प्रेज द लॉर्ड. Hallelujah. पहा जर प्रभूने मला पाहिलंय ते तुम्हाला पण पाहतो. Yes, amen. जर प्रभूने माझ्यासाठी मध्यस्थी केली मला ब्लेस केलं ते तुम्हाला पण ब्लेस करणार. Yes, amen. प्रेज द लॉर्ड. Hallelujah. देव चांगला आहे चर्च. Yes.
प्रेज द लॉर्ड. हालेलुया. खूप आनंद होतो ज्या देवाचं आश्चर्यकारक काम पाहतो आपण की देव काय करू शकतो त्याचे. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. म्हणजे आपण जरी आपला विचार करत नाही, आपला विचार देव करतो. Yes, आणि देव जास्त करतो ना, उत्तमातलं उत्तम करतो. येस हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. मी आज खरंच देवाला धन्यवाद देतो का प्रभू खूप चांगला आहे चर्च. तुमच्या प्रार्थना लपत नाही, तुमचे उपास लपत नाही, तुमचं चर्च लाईन लपत नाहीची कापणी होणार. येस आमेन. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. जरी आज उगवलं नाही, भरोसा करा का तो दिवस येईल, तो समय येईल का ते उगवणार चर्च. येस आमेन. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. योसेफ प्रामाणिक होता, पण एक दिवस आला का तो जेलमधून काय झाला, चर्च बाहेर आला. आला. त्यालाही असं वाटलं असेल एक समय का बाबा तो समय येणार का नाही येणार, पण तो दिवस उगवला चर्च. Yes, amen. त्याचा प्रामाणिकपणा कामी आला आणि देवाने त्याचं प्रतिफळ त्याला दिलं. येस हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. बिलीव्ह करा काही दिवस तुमचे आहेत का तुमचं जे तुम्ही पेरले ते आता उगवावं चर्च. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. म्हणून निराश व्हायचं नाही, आशा द्यायची, स्वतःला प्रोत्साहित करायचं का नाही. 100% ज्या प्रभूवर मी विश्वास ठेवतो, माझा प्रभू मला फेल करणार नाही, 100% तो माझा आनंद पूर्ण येस करणार. आमेन. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. किती लोक आमेन म्हणतात. येस. कोण करल. प्रभू करल. प्रभू करल चर्च. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. म्हणून प्रार्थनेला बसताना उत्साही व्हा. कसे व्हा. उत्साही. उत्साही व्हा. मोटिवेट व्हायचं. पहिले 5 मिनिटं घ्यायची, डायरेक्ट जॉईन नाही व्हायचं. पहिले 5 मिनिटं बोलायचं का नाही मी उत्तम जागेमध्ये, आता मी प्रभूशी बोलणार आहे, हे अभिषेक पुस्तक, याचा अभिषेक माझ्यावर येणार आहे, माझ्या प्रभूचं सिंहासन इथं आहे, त्याचा मुख प्रकाश माझ्यावर आहे, त्याचा देव माझ्याशी बोलणार आहे, देवाचे देवदूत बी इथे येऊन बसलेले, ते पण ऐकतील का माझा प्रभू माझ्याशी काय बोलणार आहे. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. कमॉन, किती लोकांना कळतंय. मोटिवेट करा. काय करा. स्वतःला मोटिवेट. स्वतःला मोटिवेट करा. जसं तुम्ही मोटिवेट कराल तो अनॉइंटिंग उतरणार येस आमेन. आणि प्रभू तुम्हाला ब्लेस करा. येस हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. कमॉन, उभा राहूया आपण. थँक्यू फादर. प्रभू तुला महिमा, तुला गौरव. तू उत्तम परमेश्वर आहे आणि खरोखर ज्याप्रमाणे आज वचन तू पाठवलं का देव तुझी भेट घेईल, देव तुला रिकामी लावणार नाही. आणि खरोखर प्रभू तू तसाच आहे पित्या, ज्याप्रमाणे पवित्र शास्त्रात लिहिलं. माझा मध्यस्थ प्रभू येशू आहे आणि मी तर जगाची मध्यस्थी शोधतो. प्रभू तू गौरवी मध्यस्थ आहे. तुझ्या रक्ताद्वारे माझी खंडणी प्रभू. सदा सर्व काळ तुझं याजकपण आढळले त्या पित्याजवळ. होय दे बाप्पा. आणि म्हणून जेव्हा मी प्रार्थना करेल Yes. मला भरोसा असावा येस. का नाही प्रभू येशू बसलाय ना त्या ठिकाणी, तो माझ्यासाठी त्या पित्याशी सांगतोय. येस फादर. आपल्या रक्ताचे हात तो पुढं करतोय, होय दे बाप्पा. आपला कुशीत मारलेला भाला तो पुढं करतोय. Yes. ओ त्याचे जखमा माझ्याबद्दल साक्ष देतात. येस. या लेकरासाठी मी किंमत मोजली, येस. यासाठी मी माझा प्राण दिला, Yes. यासाठी मी माझं रक्त सांडलं, Yes. यासाठी मी हे सर्व केलं. येस फादर. पहा बोलताना पण किती अभिषेक जाणवतोय चर्च. Father. बोलताना पण किती अभिषेक होय दे जाणवतो. बाप्पा. ओ तो प्रभू आम्हासाठी Yes, सांगतो त्या पित्याला की या लेकरासाठी मी केलं, Yes, Father. ह्या मुलीसाठी मी केलं, Yes, yes. काही ब्लेस व्हावी, Yes. ही आजारातून बाहेर पडावी, हिची आर्थिक स्थिती बदलावी, हिच्या कुटुंबात शांती यावी, हिच्या पतीचे नोकरीचे मार्ग मोकळे Yes, व्हावे, amen. हिची कुस मोकळी व्हावी, Yes, Father. हिचे विवाहाचे रस्ते मोकळे Yes, व्हावे, Jesus. हिला चांगली नोकरी मिळावी, Yes, yes, याचा Father. उद्योग वाढावा. Yes, तो प्रभू amen. मध्यस्थी Amen. करतो. चर्च वरी होऊ नका, येस आपल्याला फादर. प्रोत्साहित करा. मी देवाचं खूप सामर्थ्य पाहतोय. तुमचे उपास देवानी पाहिले, तुमचे उपास देवानी पाहिले. चर्च येस फादर. तुम्ही मागत होता प्रभूला, मला वाढायचंय, मला आत्म्यात वाढायचंय. प्रभूचं लक्ष या मंडळीकडे. तो म्हणतो मला दैहिक अभिलाषा कमी दिसली, पण आत्म्याची भूक, आत्म्याची तहान मला Amen, जास्त दिसली. amen. मला आवडणाऱ्या गोष्टी तर मला सापडतात. तुम्ही मोठ्या गोष्टी पाहणार चर्च, तुम्ही मोठ्या गोष्टी पाहणार. आपले आशीर्वाद तुम्ही स्वीकारा. जे कोणाचं परिवर्तन तुम्ही स्वीकारताय तो प्रार्थनेला येणार, तो प्रार्थनेला बसणार, त्याचा हार्ट परमेश्वर टर्न करल, Yes, तो देवाची महिमा करणार. होय दे तो बाबा. ज्या अनेक वचनापासून पळतो, सहमती होय देत पिता नाही, परमेश्वरा. काही गोष्टींना आडवं येतो, Yes, तो yes, देवाच्या Father. वाटणाला धावणार, Yes, तो देवाच्या वाटणात जगणार, Yes, तो Jesus. तुझ्यासाठी मोठी ताकद बनणार, Yes, तू amen. देवाची महिमा पाहणार. Amen. मी स्ट्रॉंग अनाउंटिंग फील Yes, करत आहे. Father, Lord. राईट नाव अभिषेक त्या व्यक्तीवर, Yes, yes, राईट Father. नाव अनाउंटिंग त्या व्यक्तीवर, होय दे त्याचा बाबा. हार्ट प्रभू टर्न करणार. Yes, त्याचं amen. व्यसनाला मोठं समजू नको, Amen. त्याच्यातला नाकर्तेपणा मोठं Yes, समजू नको. yes. आपल्या प्रार्थनेवर भरोसा Yes, कर, amen. तुझ्या मध्यस्थावर भरोसा कर. Yes. परमेश्वर त्याची दखल घेईल. त्याचं व्यसन प्रभू बाहेर काढून टाकल. त्याच्या रक्तात प्रभू आपलं रक्त वाहतं करल Yes, amen. आणि सर्व व्यसनाचे स्पिरिट त्याच्या Yes. रक्तातून निघून जातील. निघून जाते, राईट नाव ती शिक्षा. अग्नी त्याच्या रक्तामध्ये मी Yes. स्वीकारतो आणि म्हणतो सर्व व्यसनाचे आत्मे त्याच्यातून निघून जाते, Yes, देवा. सर्व व्यसनाचे आत्मे निघून जाते. Yes, Jesus. जिथं कुठे तो भाऊ आहे, Yes, राईट नाव बाप्पा. तुझी अग्नी त्याच्यामध्ये, Yes, राईट नाव Father. तुझं रक्त त्याच्यामध्ये Yes, आणि म्हणतो त्या बाप्पा. सर्व बंधनापासून मोकळा हो मोकळा आहे आणि शिक्षणावर. देवात त्याला स्वीकारतो स्वीकारतो परमेश्वर. दे बाप्पा.
जे कष्ट करतायत प्रभू पण Yes, बरकत बाप्पा. नाहीये. Yes, तुझा बाप्पा. मध्यस्थ प्रभू येशू आहे. Yes, yes, ती sir. बरकतता स्वीकार. स्वीकार तो तुझा दे व्यवसाय बाप्पा. 4 पटीने प्रभू वाढल. Amen, तुझ्या amen. मेहनतीचा मेहनताना परमेश्वर तुला देईल. Hallelujah. तुझ्या पगाराची परमेश्वर वाढ करल. Yes, Jesus. 100% तुझ्या व्यवसायाची वाढ परमेश्वर Yes, करल. amen. तुझा अडकला पैसा प्रभू मोकळा करल. Yes, yes, तुझा sir. अतिरिक्त खर्च परमेश्वर घालून टाकल. Jesus. नुकसानाची आत्मे निघून जाते. Yes, yes, sir. नुकसानाची आत्मे निघून जाते. हो दे बाप्पा. जे काही बिझनेसला मंदी आली होती Yes, yes. राईट नाव अभिषेकात त्या मंदीच्या स्पिरिटला मी ब्रेक करतो Break प्रभू. करतो दे आणि एक बाप्पा. नवीन उन्नती एक Yes, नवीन yes. उन्नती मी त्याच्या कामामध्ये स्वीकारतो स्वीकारतो प्रभू. दे बाप्पा. आणि तू प्रोव्हाइड केलीस म्हणून तुला धन्यवाद देतो देतो. दे बाप्पा. लॉर्ड लेकरांना तू शहाणपण Yes, देते. yes, Father. त्यांची लेकरं भटकणार नाही. हो दे बाप्पा. त्यांची लेकरं चुकणार नाही. Yes, ते Jesus. देवा तुला ओळखतील. हो ते दे देवा बाप्पा. तुझ्याकडे येतील पित्या. Yes, दे बाप्पा. ते प्रभू तुझ्याकडे येतील प्रभू. Yes, दे बाप्पा. त्यांचे पण पावलं मी चर्चमध्ये स्वीकारतो. स्वीकारतो दे त्यांच्यामध्ये बाप्पा. पण तुझ्यासाठी आवेशीपणा मी स्वीकारतो. स्वीकारतो येशूच्या जो नावात. वाटा तू निवडला Yes, दे 100% तुझ्या वाटेने ते येतील. Yes, sir. जो मार्ग तू निवडला हो दे 100% त्या मार्गाने ते येतील. Amen, वरी amen. होऊ नको. Yes. जरी तू आज एकटी प्रार्थनेला आहे Yes, तुझा yes. परिवार तुझ्या मागे येणार. Yes, तुझा Jesus. परिवार तुझ्या मागे येणार. Amen, amen. राईट नाव हा अभिषेक तुझ्यावर मी मोकळा करतो. मोकळा करतो घरी दे जाताना बाप्पा. तू अभिषेक घेऊन जाते Yes, आणि अभिषेकात ते त्यांच्यासाठी. मोकळे होतील. Yes, आणि तुझ्या yes. परिवारात ते तुझ्या पतीला तुझ्या लेकरांना तुझ्या Yes, पतीला yes. मी प्रभूच्या नावाने मंडळीमध्ये स्वीकारतो. स्वीकारतो दे येशूमध्ये बाप्पा. मी स्वीकारतो. स्वीकारतो प्रभू Lord. त्यांना आकर्षित करणार. आकर्षित त्यांचा करणार हात दे प्रभू बाप्पा. टर्न करणार. Turn ते करणार देवामध्ये Lord. येतील. येतील त्यांची दे ओळख बाप्पा. प्रभू बदलून टाकल. Yes, दे तुझी बाप्पा. लाज प्रभू घालून टाकल. Yes, दे तुला बाप्पा. अभिमान वाटल. Yes, तुला sir. आनंद वाटल. Yes, असा Jesus. समय परमेश्वर घेऊन येईल. Amen, amen. लॉर्ड मी खूप दाट उपस्थिती फील Oh, करत thank you, आहे. Jesus. आज आम्ही जे बोलतोय Yes, आम्ही sir. या गावात या कुटुंबामध्ये ते पाहणार. Yes, amen, आम्ही amen. बिलीव्ह करतो. Yes, आम्ही Jesus. हवेत बोलत नाही. Yes, आम्ही बाप्पा. आत्म्याच्या प्रेरणेने बोलतो. Yes, amen. प्रभू हा शब्द तुझ्या आत्म्याद्वारे मी बोललोय. बोललोय हा रे शब्द बाप्पा. प्रभू लिहिला गेलाय. Yes, हा रे शब्द बाप्पा. प्रभू आता कार्य करणार आहे. Yes, रे हा बाप्पा. शब्द प्रभू सामर्थ्याने वाहणार आहे Yes, पित्या. रे बाप्पा. आणि हा शब्द तुझा महिमा तुझं फळ Amen, घेऊन येईल amen. पित्या. राईट नाव प्रॉफेटिक वर्ड या Yes, गावाच्या yes. प्रत्येक कुटुंबावर मी डिक्लेअर करतो. स्वीकारतो रे आणि मोठं बाप्पा. रिवायवल असेल. Yes, रे प्रार्थनेसाठी बाप्पा. गाव ओळखलं जाईल Yes, रे पित्या. बाप्पा. तुझ्या सेवेसाठी गाव ओळखलं जाईल Yes, रे परमेश्वरा. बाप्पा. असं कार्य घरांमध्ये Yes, असं yes. कार्य कुटुंबांमध्ये मी Yes, yes, स्वीकारतो. sir. आज तुम्ही स्वीकारतो रे पेरताय बाप्पा. मोठं Amen. प्रतिफळ उगल या गावात. Hallelujah. मोठं रिवायवल उगल या गावात. Amen, ओ amen. सेवक उभे राहतील. Yes, पास्टर्स Lord. उभे राहतील. Amen. प्रॉफिट्स उभे राहतील. Amen. एव्हंजलिस्ट उभे राहतील पित्या. Jesus. आणि देवा तुझी महिमा होणार. Yes, Father. ओ री खांता राबा ओ, शाखाता राबा सखितिया राबा मांदाबा ओ, राबा राबा, रियांदा राबा मंदाई, शकितिया बसा, राबा. खाई, प्रभू ज्यांना प्रार्थना ओ, करता येत नाही ते बसा, प्रार्थना खाई, करतील. बसा, ज्यांना बायबल वाचता येत नाही ते बायबल Yes, वाचतील. yes, हे ज्यांना बाप्पा. तुझा सहवास आवडत नव्हता Yes, आता yes. ते जास्त सहवासाने तुझ्या पायापाशी हो रे बसतील. बाप्पा. राईट नाव एक संजीवनाचा स्पिरिट मी मोकळा होताना स्वीकारतो पाहतोय. रे बाप्पा प्रत्येकाचा. राईट नाव एक संजीवनाचा स्पिरिट Yes, yes, आणि त्यांची Father. प्रार्थना वाढणार. एक Yes, रे इंटरेस्ट क्रिएट बाप्पा. होणार त्यांना येशू मध्ये. Yes, yes, sir. आणि त्यांना वाटेल की मी पण प्रार्थनेला यावं आता. Jesus. मी पण चर्चला यावं. Yes, मी पण Father. देवासाठी काहीतरी करावं. Yes, हे yes. संजीवनाचा आत्मा मी प्रत्येकात मोकळा करतो मोकळा फादर. करतो रे आणि थँक्यू बाप्पा. रिवायवल तू Yes, आणल्याबद्दल. हे बाप्पा. आम्ही तुला धन्यवाद देतो. धन्यवाद देतो दे बाप्पा. आमचा मध्यस्थ तू आहे हो दे बाप्पा. प्रभू. इथं चर्च उभं राहणार. येस आमेन. हे कन्स्ट्रक्शन तू पूर्ण हो करणार. दे बाप्पा. आम्ही विश्वासाने पाऊल उचलला. येस तू फादर. पूर्ण करणार. Yes, हे तू बाप्पा. आमचा मध्यस्थ हो आहे. दे तू बाप्पा. आम्हासाठी मध्यस्थी करणार. Yes, Jesus. तू लोकांच्या हार्ट मध्ये टाकणार. हो दे तू बाप्पा. दैवरित्या हे करणार पित्या. Yes, हे बाप्पा. आणि प्रभू तुझी महिमा तू तुझा प्रगट महिमा होणार करणार. दे बाप्पा.